नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आध्यात्मिक प्रवासातील एक अनमोल रत्न म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. आज आपण या ग्रंथातील पहिल्या दशकातील 3ऱ्या समासाचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे शारदा स्तवन. अनेकांना वाटतं की शारदा म्हणजे केवळ हातात वीणा घेतलेली एक देवी, पण समर्थांनी या समासात शारदेचं जे स्वरूप मांडलं आहे ते ऐकून तुमची बुद्धी थक्क होईल. ती केवळ विद्येची देवी नाही, तर ती सृष्टीची मूळ माया आहे. ती आपली जाणीव आहे. चला तर मग या 26 ओव्यांचा असा अर्थ उलगडून पाहूया, जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूल वाग्देवता माया. मित्रांनो, समर्थ सुरुवातीलाच शारदेला वेदमाता म्हणतात. वेद म्हणजे ज्ञान. सर्व ज्ञानाची जननी ती आहे. तिला ब्रह्मसुता म्हटले आहे, म्हणजे ती ब्रह्माची निर्मिती आहे. सर्वात महत्त्वाचा शब्द आहे शब्दमूल. मित्रांनो, समजा एखादं मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाचं मूळ जमिनीत असतं, जे आपल्याला दिसत नाही. तसंच आपण जे बोलतो त्या शब्दाचं मूळ आपल्या हातात कुठेतरी असतं. ती अदृश्य शक्ती म्हणजे शारदा. ती माया आहे, म्हणजे या जगाचा जो भास होतो त्याचं मुख्य कारण तीच आहे. तीच आहे म्हणजे कोण, तर शारदा आहे. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. जमिनीत बी पेरल्यावर जसा अंकुर फुटतो, तसा आपल्या मनात विचारांचा अंकुर फुटत असतो. समर्थ म्हणतात, तो अंकुर शारदेमुळे फुटतो. आपल्या वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जे ओठांनी बोलतो ती वैखरी. म्हणजे काय, तर एखादा कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा त्याला शब्द सुचतात. ते शब्द बाहेर येण्यापूर्वी मनात जे स्फुरण होतं ते म्हणजे शारदा. ती शब्दाचा अभ्यंतर म्हणजे शब्दाच्या पोटात दडलेला अर्थ उकलून दाखवते. जे योगी यांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाके. योगी पुरुष जेव्हा डोळे मिटून ध्यान लावतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंद म्हणजे शारदा. जे धाडसी लोक असतात त्यांच्या बुद्धीचा जो ठाम निश्चय असतो ती आहे शारदा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा विचार केला तेव्हा त्यांच्या बुद्धीला मिळालेले धारिष्ठ म्हणजे शारदा. ती विद्या म्हणजेच ते ज्ञान आणि ती अविद्या म्हणजेच अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे घेऊन जाणारी शक्ती म्हणजे शारदा. जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. समर्थ तिला म्हणजे समर्थ शारदेला महापुरुषाची भार्या म्हणतात. इथे महापुरुष म्हणजे परमात्मा. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तुर्या ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या पलीकडची 4थी अवस्था आहे. जशी सूर्यापासून त्याची प्रभा म्हणजे प्रकाश वेगळी करता येत नाही. बघा मित्रांनो, जसं सूर्यापासून आपल्याला त्याचा प्रकाश वेगळा करता येत नाही, तशी ईश्वरापासून ही शक्ती आपल्याला वेगळी करता येत नाही. संतांनी जी मोठी कार्य केली ती याच शक्तीच्या जोरावर केली आहे. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निज शक्ती, जे ज्ञानी यांची विरक्ती, नैराश्य शोभा. मोठ्या साधूंच्या चेहऱ्यावर जी शांतता दिसते ती शारदा आहे.
ज्ञानी माणसाला जगाबद्दल जी विरक्ती येते त्यात एक प्रकारची शोभा असते. म्हणजे काय तर एखाद्या माणसाकडे सर्व सुख असूनही तो शांत असतो, त्याचं मन भरलेलं असतं. ही नैराश शोभा म्हणजे शारदा. ती ईश्वराची स्वतःची ताकद म्हणजेच निज शक्ती आहे असं समर्थ या ओवीमध्ये सांगतायत. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. या ओवीचा अर्थ असा, ही ओवी विनाशाशी जोडलेली आहे. ही शक्ती कोट्यवधी ब्रह्मांड निर्माण करते आणि खेळता खेळता ती नष्टही करते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एखादा लहान मुलगा जसा वाळूचा किल्ला बनवतो आणि पुन्हा मोडून टाकतो, तशी ही माया आहे. शेवटी ती मूळ पुरुषात जाऊन लपते, विलीन होते. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासी. तुम्ही जर तिला डोळ्यांनी शोधायला गेला तर ती सापडणार नाही. ती विचारांच्या कचाट्यातही येत नाही. म्हणजे काय तर हवेला आपण पाहू शकत नाही, पण ती असल्याशिवाय आपण जगूही शकत नाही. तसंच शारदा ही अनुभवायची गोष्ट आहे, केवळ डोळ्यांनी पाहायची नाही. जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा, जये चिनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. ओवीचा अर्थ असा आहे की हे जग म्हणजे एक नाटक आहे आणि त्याची सूत्रधारा ही शारदा आहे. मित्रांनो बघा, इतकं मोठं या शारदेला मानलं गेलेलं आहे. आपल्या आत जी जाणीव आहे की मी आहे, ती म्हणजे शारदा. एखाद्या नाटकाच्या पडद्यामागे जसा मॅनेजर असतो, जो सर्व हालचाली नियंत्रित करतो, तशी ही अंतरकळा आपल्या जीवनाचं नाटक चालवते. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्मा सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. मित्रांनो, सौंदर्यातील सौंदर्य म्हणजे शारदा. परब्रह्म जर सूर्य असेल तर त्या सूर्याचं तेज म्हणजे शारदा. अंधार घालवण्यासाठी प्रकाशाची गरज असते, तसं संसाराचे दुःख आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी शारदेच्या एका शब्दाचा प्रकाश पुरेसा असतो, असं इथे समर्थ या ओवीमधून सांगत आहे. जे मोक्षश्रिया महामंगळा, जे सत्राई जीवन कळा, हे सत्व लीळा सुसीतळा लावण्य खाणी. बघा, मोक्ष देणारी लक्ष्मी म्हणजे शारदा. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात 16 कळा असतात, पण ही 17वी जीवन कळा आहे, जी अमृत स्वरूप आहे. बघा, उन्हाळ्यात जसा थंड गारवा सुखद वाटतो, तशी ही शक्ती अत्यंत शीतल आणि शांती देणारी आहे. ती सौंदर्याची खाण आहे असं समर्थ इथे म्हणतात. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळीकाळाची नियंती सद्गुरु कृपा. जे अव्यक्त आहे म्हणजे दिसत नाही, त्याला जे व्यक्त करतं ती म्हणजे शारदा. ही ईश्वराची इच्छाशक्ती आहे. आपल्या मनात आधी इच्छा निर्माण होते, मग आपण कृती करतो. तशीच ईश्वराची सृष्टी निर्माण करण्याची इच्छा म्हणजे शारदा. ती साक्षात सद्गुरूंची कृपा आहे असे म्हणा. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूंचा पैलवार पाववी शब्द बळे. अध्यात्माच्या वाटेवर चालताना काय चांगले काय वाईट सारासार विचार हे शारदाच शिकवते. संसाराचा हा जो काही समुद्र खूप मोठा आहे, यात आपण बुडू शकतो, पण शारदेचे शब्द म्हणजेच काय तर ज्ञान हे एखाद्या नौकेसारखे आहे, काम करतात आणि आपल्याला पैल तीराला नेतात.
ऐसी बहुवेषे नटली माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. जरी ती अनेक रूपात दिसत असली तरी ती एकच आहे. ती आपल्या अंतरात 4 प्रकारच्या वाणी म्हणजेच कोणत्या तर परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी होऊन राहते. एकाच सोन्याचे जसे अनेक दागिने असतात तशी ही माया अनेक वेशात नटलेली असते. अशा प्रकारचं या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. आपण जे काही बोलतो किंवा जे काही मोठं कार्य करतो ते सर्व शारदेच्या गुणांमुळेच शक्य होते. एखादा वक्ता खूप छान भाषण करतो, आपण म्हणतो तो हुशार आहे, पण समर्थ म्हणतात ती शक्ती शारदेची आहे. मी करतो हा अहंकार इथे खोटा ठरतो. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासुनी, सृष्टीरचना लोक तिनी विस्तार जयेचा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांची उत्पत्ती सुद्धा हिच्यापासूनच झाली आहे. तिन्ही लोकांचा विस्तार हा शारदेमुळेच झाला आहे. आई जशी मुलाला जन्म देते तशी या सृष्टीची निर्मिती शारदेने केली आहे असं इथे शारदा म्हणत आहे. ओवी क्रमांक 16 याकडे वळूया. जे परमार्थांचे मूळ नांतरी सद्विताची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. मित्रांनो, समर्थ म्हणतात की जर तुम्हाला परमार्थाच्या वाटेवर जायचं असेल तर त्याचं मूळ म्हणजे शारदा आहे. ती म्हणजे सद्विद्या, म्हणजे असं ज्ञान जे कधीच संपत नाही. तिचं स्वरूप कसं आहे? एकदम निवांत, आरशासारखं निर्मळ आणि स्थिर आहे असं इथे समर्थ या ओवीमधून सांगत आहेत. उदाहरणार्थ म्हणजे समजा एखादं तळं आहे, त्याचं पाणी जर शांत असेल तर आपल्याला आपला चेहरा स्पष्ट दिसतो. तसंच जेव्हा आपलं मन शारदेच्या कृपेने निवांत आणि निश्चळ होतं तेव्हाच आपल्याला देवाचं दर्शन होतं. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतकरणी समाधी रूपे. म्हणजे काय तर योगी पुरुष जेव्हा डोळे मिटून ध्यान लावतात तेव्हा त्यांना जे दिसतं ती शारदा. साधक जेव्हा देवाचा विचार करतात तेव्हा त्यांच्या विचारात जी शक्ती असते ती शारदा. आणि जे सिद्ध पुरुष झाले त्यांच्या काळजात जी समाधीची अवस्था असते तीच ही शारदा आहे. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा तो चार्ज होतो. तसंच साधक जेव्हा देवाच्या चिंतनात बसतात तेव्हा त्यांना जी आध्यात्मिक ऊर्जा मिळते ती म्हणजे शारदा. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी. देव निर्गुण आहे, तो डोळ्यांना दिसत नाही, पण त्या न दिसणाऱ्या देवाची ओळख कोण करून देतं तर ही शारदा करून देते. बघा, देव निर्गुण आहे, तो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पण आहे, पण त्या न दिसणाऱ्या देवाची ओळख आपल्याला कोण करून देतं तर ती शारदा आहे. ती प्रत्येकाच्या शरीरात सर्वांगठी म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात ती व्यापलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याची जाणीव होते किंवा ती जाणीव करून घ्यावं लागेल तेव्हा ते तुम्हाला समजेल की ही आहे शारदा. जसं साखरेमध्ये गोडवा असतो तो डोळ्यांना दिसत नाही पण जिभेला जाणवतो, तशीच शारदा आपल्या प्रत्येकाच्या आत जाणीव म्हणून बसलेली आहे. ती अनुभवायची खरी खूण आहे. ती शारदा आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही आहे, पण ती प्रत्येकाच्या शरीरात व्यापलेली आहे. ती अनुभवाची खरी खूण आहे.
शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती. नाना रूपी जयेसी स्तविती प्राणी मात्र. बघा, जगातील सर्व शास्त्र, पुराण आणि वेद हे रात्रंदिवस जिची स्तुती करतात ती ही शारदा. फक्त माणसंच नाही तर या पृथ्वीवरचे सर्व प्राणी तिला वेगवेगळ्या रूपात पूजत असतात. जसं ऊन प्रत्येकाला मिळतं, मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, तसंच शारदेचं अस्तित्व जगातील प्रत्येक लहान मोठ्या गरीब श्रीमंत गोष्टीत आहे. आणि प्रत्येक जण नकळत तिच्याच शक्तीने चालतो आहे. ते आपल्याला दिसत नाही आहे, पण आपण तिला आपल्याला त्याची जाणीव होते किंवा करून घ्यावं लागते की आपल्या आतमध्ये सुद्धा शारदा आहे. जसं ऊन प्रत्येकाला मिळतं, तो गरीब असला किंवा श्रीमंत असला, तसंच शारदेचं जे काही अस्तित्व आहे ते जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आत व्यापलेलं आहे असं समर्थान म्हणत आहेत. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलीचे. म्हणजे काय तर वेदांना जे महत्त्व मिळलंय ते या शारदेमुळेच मिळलंय. ज्या देवाला कशाचीच उपमा देता येत नाही त्याला आपण परमात्मा हे नाव सुद्धा या शारदेमुळेच मिळालं आहे. समजा एखादा राजा आहे पण त्याच्याकडे सत्ता किंवा शक्तीच नाही, तर त्याला कोणी राजा म्हणेल का? नाही. तसंच परमात्म्याचं जे ऐश्वर्य आणि किंवा सत्ता आहे ती म्हणजे शारदा. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेप्ती मात्र. बघा, जगात जेवढ्या कला आहेत, भरपूर कला आहेत, प्रत्येकाच्या अंगी एक तरी कला असतेच. जसं की गाणं किंवा वाजवणं किंवा चित्रकला किंवा ज्या काही सिद्धी आहेत त्या सर्व शारदेची रूपं आहेत. आपल्या मनात जो ठाम निश्चय येतो की मी हे करणारच, ती बुद्धी म्हणजे शारदा. एखादा मूर्तिकार जेव्हा दगडाची मूर्ती बनवतो तेव्हा त्याच्या डोक्यात जी कला असते ती शारदा. जोपर्यंत बुद्धीत ती कला येत नाही तोपर्यंत दगडातून देव घडतो का? तर नाही. त्यामुळे आपल्या बुद्धीला जो चालवतो किंवा जी काही आयडिया आपल्या डोक्यात येते, बुद्धीमध्ये येते, जी कला येते ते म्हणजे काय तर शारदा. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती, सायोज्यता ते. भक्तांच्या मनातली जी काही खरी भक्ती आहे ती म्हणजे शारदा. जे लोक अंतर्यामी देवाशी जोडलेले आहेत त्यांची ती स्थिती म्हणजे शारदा. इतकंच काय तर मोक्ष मिळाल्यावर जी सायोज्यता मुक्ती मिळते ती हीच आहे. बघा, वारकरी जेव्हा पंढरीला जातात तेव्हा तहानभूक विसरून विठ्ठलाच्या नामात ते दंग होतात. ती जी वेडी भक्ती असते ना ती म्हणजे शारदा. ती आपण बघू शकतो का की हा जो वारकरी आहे याच्यामध्ये हा किती विठ्ठलाच्या नामात दंग झालेला आहे? नाही. पण त्याला तो जो दंग झालेला असतो, त्याची तहान भूक विसरलेला असतो, तो पूर्णपणे आपलं जे काही आहे ते मनोभावे सर्व आपलं जे विठ्ठलाच्या याच्यात दंग झालेला असतो, सर्व काही विसरून आजूबाजूच्या गोष्टी, टेन्शन, हे ते, की घरी काय चाललं असेल, माझा मित्र काय माझी बायको काय करत असेल, माझे आई वडील काय करत असतील, नाही, तो सर्व काही विसरून जातो आणि पूर्ण तो विठ्ठलाच्या नामात दंग होतो. तर ती जी वेडी भक्ती आहे जी त्याला आतून जाणवते आहे ती म्हणजे शारदा. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे.
ही जी काही माया आहे, ही माया मोठी विलक्षण आहे. हिचं नाटक मोठमोठ्या लोकांनी, ज्ञानी लोकांना सुद्धा समजत नाही. मोठमोठे शहाणे लोक सुद्धा या मायेच्या जाळ्यात अडकतात. बघा, कधी कधी आपल्याला वाटतं की मी खूप हुशार आहे, मला सगळं जमतं, सगळं समजतं. पण अचानक अशी काही परिस्थिती येते की तिथे आपली बुद्धी काम करेनाशी होते. प्रत्येक जणाला कधी ना कधी आयुष्यामध्ये असं झालेलं आहे की ही गोष्ट मी करू शकतो, ही गोष्ट मला जमतेच, हे मला सगळं समजते, मी खूप हुशार आहे. पण कधीतरी असा असा प्रसंग येतो माणसाच्या आयुष्यामध्ये की सगळे येत असून सुद्धा त्यावेळेस आपली बुद्धी काही काम करत नाही. आपल्यालाही समजते की अरे यार, हे तर मी करू शकत होतो, पण मला आता का जमत नाही आहे, माझी बुद्धी का काम करत नाही आहे. हेच ते शारदेचं लाघवी नाटक होतं किंवा आहे. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, ते तुके रूप जयेचे. मित्रांनो, ही ओवी नीट ऐका. बघा, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. समर्थ म्हणतात की तुमच्या डोळ्यांना जे जे दिसतंय, तुमच्या कानावर जे जे शब्द पडतायत आणि तुमच्या मनात जे जे विचार येतात, ते सगळं म्हणजे शारदा. ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात, आपल्या बुद्धीमध्ये कोण टाकतं आहे, तर शारदा. जे आपण ऐकतो ते कोण करते, शारदा. जे आपण बोलतो, जे आपल्या डोळ्यांना दिसतं आहे, जे कानावर शब्द पडत आहे, किंवा जे तुमच्या मनात चाललेलं आहे, विचार येत आहेत, ते म्हणजे सगळं काही काय आहे, शारदाच आहे. आपण टी व्हीवर सिनेमा पाहतो, पडद्यावर झाडं दिसतात, माणसं दिसतात, पाणी दिसतं, पण खरं पाहिलं तर तो फक्त एका प्रकाशाचा खेळ असतो. तसं या जगात जे काही दिसतंय तो या शारदेचाच खेळ आहे. स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवही जाणती. भजन असो, कीर्तन असो किंवा देवावरचा भाव असो, या मायेच्या, या शारदेच्या शक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. ज्यांनी याचा अनुभव घेतलाय त्यांनाच हे गुपित समजेल की मी जे काय सांगत आहे ते, की भजन असो किंवा कीर्तन असो किंवा देवावरचा भाव असो, या ज्या काही मायेच्या, या शारदेच्या शक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे की मी जे काही भजन म्हणत आहे, जे काही कीर्तन म्हणत आहे, तर हे शारदेच्याच मार्फत माझ्या डोक्यात किंवा माझ्या बुद्धीमध्ये येत आहे, हे तुम्ही अनुभव घेऊ शकता. सांगायचं काय, तर फुलाशिवाय जसा सुगंध असू शकत नाही, तसं मायेच्या शक्तीशिवाय भक्तीसुद्धा असू शकत नाही. म्हणोनी थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार, तदांशेची आता. शेवटी समर्थ म्हणतात ही शारदा सर्व थोरांपेक्षा थोर आहे, ती ईश्वराची सुद्धा ईश्वर आहे. अशा त्या महान देवतेला मी नमस्कार करते, आणि हा नमस्कार करताना जी बुद्धी मी वापरतोय ती सुद्धा तिनेच दिलेली आहे, असं इथे समर्थ म्हणतायत. बघा, जसं आपण गणपतीला दुर्वा वाहतो, पण त्या दुर्वा सुद्धा देवाच्याच पृथ्वीवर उगवलेल्या असतात. तसंच समर्थ म्हणतात माझ्याकडे माझं असं काहीच नाही आहे, तू दिलेल्या बुद्धीनेच मी तुला नमस्कार करतोय. मित्रांनो, ह्या झाल्या ओवी, संपूर्ण ओवी झाल्या. तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या शारदास्तवन या समासाचा सखोल अभ्यास केला. या 26 ओव्यांमधून आपल्याला काय शिकायला मिळालंय, तर समर्थ म्हणतात की शारदा ही केवळ मूर्ती नाही, ती आपल्या आतली जाणीव आहे.
जे काही आपण बोलतो, जे काही आपण विचार करतो आणि जे काही कर्तृत्व गाजवतो त्यामागे असणारी अदृश्य ऊर्जा म्हणजे शारदा. हे संपूर्ण जग जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते त्या मायेचं एक सुंदर नाटक आहे. जेव्हा आपल्याला समजतं की माझी बुद्धी सुद्धा तिचीच आहे, तेव्हा आपल्यातला मीपणा गळून पडतो आणि आपण खऱ्या अर्थाने नम्र होतो. संसाराच्या समुद्रातून पलीकडे जाण्यासाठी विवेकाची आणि सद्विद्येची गरज आहे, जी आपल्याला शारदाच देऊ शकते. हा झाला थोडक्यात सारांश संपूर्ण ओव्यांचा. तर मंडळी, दासबोध हा ग्रंथ म्हणजे केवळ वाचायची गोष्ट नाही, तर तो जगायची गोष्ट आहे. आजचा हा शारदास्तवन समास ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टीचा नवीन अर्थ समजला किंवा यातली कोणती ओवी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला नवीन ऊर्जा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवाराला आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण चांगलं ज्ञान वाटल्याने वाढत असतं. आणि हो, हे तर फक्त सुरुवात आहे. हा तर फक्त तिसरा समास होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू स्तवन पाहणार आहोत. सद्गुरू नक्की कोणाला म्हणावं, आपल्या आयुष्यात गुरूंनी कसं मार्गदर्शन करावं हे समर्थांनी इतक्या सुंदर पद्धतीने मांडलं आहे की तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुमची ही साधना पूर्ण होणारच नाही. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या भागाची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत समर्थांच्या चरणी नतमस्तक मस्तक झुकवून आजचा हा संवाद इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.